नमस्कार, मी चंद्रकांत सूर्यवंशी आणि तुम्ही पाहत आहे जनमंतक मराठी। सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागल्यात, बिगुल वाजले। आता सभांचा झपाटा सुरू आहे। अशातच आता काँग्रेसला महानगरपालिकेमध्ये स्पष्ट बहुमत मिळाल्यामुळे कुठेतरी आता ग्रामीणमध्ये देखील तेवढी क्रेज दिसते। भैया, आपण सभा घेत आहे, सभावर सभा घेत आहे, प्रतिसाद कसा आहे? अतिशय उत्तम प्रतिसाद आहे। जो विकास कामं आम्ही विधानसभेचं सदस्य असताना करू शकलो, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून महाविकास आघाडीच्या वेळेस आणि ह्या भागातल्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या साक्षीनं ग्रामपंचायत असेल, ह्या काळामध्ये जी आम्ही कामं केली ती कामं लोकांसमोर आम्ही ठेवतोय। प्रचार सकारात्मक पद्धतीनं करतोय, विचारावर करतोय। येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये सध्या प्रशासक असल्यामुळं जो काही लोकांची पिळवणूक व्हायला लागली आहे, अनेक भ्रष्टाचाराचे विषय व्हायला लागलेत। कुठेही टेबलवर वजन दिल्याशिवाय काम ग्रामीण भागातल्या जनतेचं होत नाही आहे। कुठेतरी लोकांना ही पिळवणूक थांबवली पाहिजे। सध्याचे सत्ताधारी याच्याकडे लक्ष करत नाही, कानाडोळा करतायत, अशा लोकांना आशर देत आहेत। त्याच्यामुळं कुठेतरी ह्यावेळेस लोकांनी ठरवलं आहे की ह्यावेळेस काँग्रेसची सत्ता जिल्हा परिषद पूर्वीसारखी 17च्या पूर्वी जो काळ होता, 17 नंतर ते आता 22-26पर्यंत हा काळ कसा झालेला आहे, यामुळं सकारात्मक पद्धतीने लोक आमच्यासोबत आहेत आणि एक बदलाचं वातावरण आम्हाला इथं दिसतंय, जाणवतोय। आम्ही सर्व घटक पक्षांना घेऊन इथं काम आघाडीचं करतोय। आजच्या सभेला फार मोठी गर्दी होती। बरे हा विश्वास आहे की ह्या भागामध्ये जी आम्ही एक टीम जिथे इंजिनियर करू शकलो, लहाने साहेब असतील, ईश्वर असतील, तुरूप असतील, ह्या भागातले ग्रामपंचायत सदस्य असतील, पानगाव ग्रामपंचायती बिनविरोध निघाली, काँग्रेसच्या माध्यमातून असेल, इथल्या स्थानिक लोकांच्या विचारानं असेल, ह्या भागात झालेली विकास कामं असतील, जे आम्ही लोकांसमोर विचार ठेवला की राजकारण हे विकासाच्या मुद्द्यावर असलं पाहिजे आणि विकासासाठी येणाऱ्या काळामध्ये केलं पाहिजे। त्यामुळं हे सगळी लोक एका व्यासपीठावर आलेली आहेत आणि आता आमची ताकद काँग्रेस पक्षाच्या चिन्हाखाली आता डबल झालेली आहे। आम्हाला वाटतं की हे यश काँग्रेस पक्षाला आणि येणाऱ्या काळामध्ये लोकांना निवडतील आणि काम चांगलं करून घेतील।